देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते नागेश गायकवाड प्रहारच्या वाटेवरती असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागेश गायकवाड किनाळकर प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले नागेश गायकवाड यांनी नेहमीच समाजातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपेक्षित समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नागेश गायकवाड यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या NSUI काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची कामे करीत पुण्यमय निष्काम सेवा धर्माला आपल्या जीवनात अग्रक्रम देत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष तत्वप्रणालीला धक्का लागू दिलेला नाही. संपूर्ण देवगिरी प्रांतात अत्यंत मागासलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील रेल्वेचा प्रलंबित प्रश्न, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केंद्राची सुविधा त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे. याशिवाय आमदार वेतन श्रेणीतील 75% वेतन गोरगरीब नागरिकांना देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते नागेश गायकवाड प्रहारच्या वाटेवरती असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागेश गायकवाड किनाळकर प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले नागेश गायकवाड यांनी नेहमीच समाजातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपेक्षित समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नागेश गायकवाड यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या NSUI काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची कामे करीत पुण्यमय निष्काम सेवा धर्माला आपल्या जीवनात अग्रक्रम देत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष तत्वप्रणालीला धक्का लागू दिलेला नाही. संपूर्ण देवगिरी प्रांतात अत्यंत मागासलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील रेल्वेचा प्रलंबित प्रश्न, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केंद्राची सुविधा त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे. याशिवाय आमदार वेतन श्रेणीतील 75% वेतन गोरगरीब नागरिकांना देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.